नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरजी शेख लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद. आपण मागच्या व्हिडिओमध्ये रिएक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स बघितलेला आणि अशा प्रकारे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हा चॅप्टर संपलेला आहे. आज आपण नवीन अभ्यासक्रमातील नवीन घटक आयनिक इक्लिब्रिया चॅप्टर नंबर 3 हॅव्हिंग 4 ऑफ 6 मार्क हे बघणार आहोत. आयनिक इक्लिब्रिया बघा, ह्या ठिकाणी महत्वाचं आहे आयनिक इक्लिब्रिया. तर आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, 11वी मध्ये आपण केमिकल इक्विलिब्रियम हा चॅप्टर बघितलेला आहे. कोणतीही रासायनिक अभिक्रिया असू द्या, ह्या ठिकाणी बघा एक रासायनिक अभिक्रिया देतो मी, A plus B is equal to C and D. This is a chemical reaction. In this reaction, these reactants are converted into products. Reactants are converted into products. Okay. Such type of reaction is known as irreversible reaction. The reaction in which reactant converted into product but products are not converted into reactant are known as irreversible reaction. Irreversible. Okay, irreversible reaction. And what is reversible reaction? Opposite. It is a reaction in which reactants are converted into products and products are again converted into reactants. Such type of reaction is known as reversible reaction. And generally in 11th science you already studied that. आपण बघितलेलं आहे 11वी मध्ये की irreversible reaction is denoted by a single-headed arrow. Single-headed arrow. But irreversible reaction is denoted by arrow-headed towards both ended. Okay, that is a reversible reaction and irreversible reaction. The reaction in which reactant converted into product, products are not converted into reactant is known as irreversible reaction, whereas the reaction in which reactants are converted into product and products are again converted into reactants are known as reversible reaction. And in reversible reaction there is existence of an equilibrium. हा महत्वाचा बघा, रिएक्टंट जर प्रोडक्ट कन्वर्ट करत असतील आणि प्रोडक्ट जर रिएक्टंट करत असतील तर ह्या ठिकाणी एक इक्विलिब्रियम एक्झिस्ट होते ह्या ठिकाणी. का? कारण रिएक्टंट प्रोडक्ट बनू शकतात, प्रोडक्ट रिएक्टंट बनू शकतात. बेस्ट एक्झाम्पल इज कन्वर्जन ऑफ आईस टू वॉटर अँड वॉटर टू आईस. आपल्याला माहित आहे बर्फ आहे, फ्रीज मध्ये ठेवा, पाण्याला फ्रीज मध्ये ठेवलं बर्फ बनतो, बर्फाला बाहेर काढा वॉटर बनतो, परत त्या पाण्याला फ्रीज मध्ये टाका काय बनणार? बर्फ. ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? इक्विलिब्रियम. बिकॉज रिएक्टंट कन्वर्ट इनटू प्रोडक्ट, प्रोडक्ट अगेन कन्वर्ट इनटू रिएक्टंट. पण समजा CO2 फॉर्मेशन आहे, इट इज ए 100% इरिव्हर्सिबल. C+O2 CO2 कार्बन डायऑक्साइड. एकदा कार्बन डायऑक्साइड वायू बनल्यानंतर परत त्याचं रूपांतरण कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये होणार नाही. या रिएक्शनला irreversible reaction म्हणतात. and generally this ionic equilibria, what is ionic equilibria then? Ionic equilibria, it is an equilibrium between ions and unionized molecule of an electrolyte. बघा, इलेक्ट्रोलाइट हा फार महत्त्वाचा शब्द आहे. इलेक्ट्रोलाइट म्हणजे आपली लाईट नाही. इलेक्ट्रोलाइट मीन्स व्हॉट? बघा, इट इज इक्विलिब्रियम बिटवीन ions and unionized molecule of an electrolyte is known as ionic equilibria. Once again I repeat the definition, it's very important. Ionic equilibria म्हणजे काय बघा, it is an equilibrium between ions and unionized molecule. Unionized पर महत्वाचा आहे, unionized molecule of an electrolyte is known as ionic equilibria. कुणाकुणामध्ये इक्विलिब्रियम बघा, इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड unionized molecule of an electrolyte is known as ionic equilibrium. For example, a weak acid like acetic acid. हे बघा, हा acetic acid आहे, याचं डिसोसिएशन होणार आहे. डिसोसिएशन झाल्यानंतर काय येतं बघा, इन एक्वियस. एक्वियस म्हणजे पाण्यामध्ये, नॉन एक्वियस म्हणजे एक्सेप्ट वॉटर यू टेक अल्कोहॉल, इथर, बेन्झीन एक्सेट्रा. एक्वियस आणि नॉन एक्वियस दोन प्रकारचे सॉल्व्हेंट असतात, आपण एक्वियस वापरायचे. ओके, काय या ठिकाणी याचं आयनायझेशन झालं आणि काय भेटलं बघा आपल्याला, हे ऍसिड. ऍसिड मध्ये कोण असतात आपल्याला माहित आहे, 9वी 10वी 11वी ला बघितलेलं. ऍसिड म्हणजे H+ आयन.
बेस म्हणजे OH आता ऍसिड आहे, तर ह्या ठिकाणी हा H प्लस आयन एक्वियस सोल्युशन मध्ये जातो आणि या ठिकाणी भेटतो एसिटेट आयन. आता मित्रांनो हे जी रिएक्शन आहे ते केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे आयनिक इक्विलिब्रियम मध्ये आहे 100%. का? बिकॉज इट इज एन इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड अनआयनाइज्ड मॉलिक्यूल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट कोण आहे या ठिकाणी? हा एसिडिक ऍसिड इज ए इलेक्ट्रोलाइट. आता इलेक्ट्रोलाइट सांगतो मी इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय. ओके, दुसरं एक उदाहरण आहे बघा, NH4OH. ओके, NH4OH किंवा आपण हा NH4OH वीक बेस घेऊ शकतो. NH4OH डिसोसिएट. आता या ठिकाणी बघा NH4OH कोण आहे या ठिकाणी? बघा मित्रांनो OH मायनस. बघा पहिल्यांदा काय होतं H प्लस, तर ह्या ठिकाणी आला हा NH4 प्लस अमोनियम आयन. दिस इज ऑल्सो an equilibrium. Why this reaction is equilibrium? Because it is an equilibrium between ions and unionized molecule of an electrolyte. आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय आहे? दोन्ही रिएक्शन मध्ये इलेक्ट्रोलाइट कोण आहे मित्रांनो सांगा. व्हॉट इज एन इलेक्ट्रोलाइट? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दोन्ही रिएक्शन मध्ये बघा तुम्ही काय केलं, एसिडिक ऍसिड आणि अमोनियम हायड्रॉक्साइड काय केलं. इट इज a substance which can dissociate or ionize into two types of ions, that is positive and negative. Okay, what is electrolyte? It is a substance, maybe acid, maybe base, maybe salt. It is a substance which can dissociate or ionize into cation and anion, that is positively charged ion and negatively charged ion, is known as electrolyte. Or in simple way we can say that what is electrolyte? It is a substance which conduct electricity. Okay, electrolyte is a substance which can dissociate, baga, which can dissociate or ionizes into, बघा कोणते असतात? कॅटायन्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज अँड अनायन्स. अनायन्स म्हणजे काय हो? बघा मित्रांनो आयन्स म्हणजे निगेटिव्ह चार्ज आयन्स. ओके, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोलाइट्स उदाहरण सांगतो मी. KCl पोटॅशियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड, HCl, HBr. ठीक आहे, हे बघा बेरियम क्लोराइड, H2SO4, HNO3, भरपूर उदाहरण आहेत. अमोनियम हायड्रॉक्साइड, एसिटिक ऍसिड एटसेट्रा. ठीक आहे, बघा इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? इट इज अ सबस्टन्स विच कॅन डिसोसिएट और आयनाइज इनटू कॅटायन अनायन इन विच सोल्युशन. सर्वात महत्त्वाचं आहे इन विच सोल्युशन? इन एक्वियस सोल्युशन. पाण्यामध्येच बघा, नॉन एक्वियस नाही, इन एक्वियस सोल्युशन. दे कॅन डिसोसिएट cation anion into positive ion cation, negative ion anion in aqueous solution is known as electrolyte. In simple way, what are electrolyte? Electrolytes conduct electricity. Those substances which conduct electricity, electrolytes are good conductor of current. Okay, carrier, conduct electricity, conduct the electricity. And what is non-electrolyte? It is a chemical substance do not conduct electricity, is known as non-electrolyte. भरपूर आहेत नॉन इलेक्ट्रोलाइट. ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, ऑर्गॅनिक कंपाउंड हे सगळे नॉन इलेक्ट्रोलाइट because they can't dissociate into a smaller particle like cation and anion. Okay, so what is electrolyte? It is a substance in aqueous solution can dissociate or ionize into cation and anion, is known as electrolyte. All बघा उदाहरण फार सोपे आहेत. All strong acid, strong base, weak acid, weak base and salt are the best example of electrolyte. ठीक आहे, तर what are the types of electrolyte? महत्त्वाचं या ठिकाणी बघा, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट किती टाइप्स. आता या ठिकाणी वेगवेगळे दिसतात. ओके, अजून एक मी उदाहरण देतो तुम्हाला बघा. ह्या ठिकाणी NaOH dissociate completely to form Na plus ion and OH minus ion. बघा ह्या ठिकाणी मी रिव्हर्सिबल साइन काय ठेवलेला आहे? कारण NaOH is a strong base dissociate completely and don't exist an equilibrium. Strong base. Okay, these two are the examples of weak acid. This is a weak acid, this is a weak base. हा बेस आहे का? OH. हा सुद्धा बेस आहे का? OH. हा H. आता इथे एक परत लिहितो बघा मी, HCl इथे लिहिणार बघा.
HCl कन्वर्टेड इनटू H प्लस Cl मायनस. आता मला सांगा मित्रांनो, ह्या ठिकाणी इक्विलिब्रियम एक्झिस्ट झाली का? नाही. का? कारण तो स्ट्रॉंग ऍसिड आहे. Strong acids are the electrolyte, no doubt, but they dissociate completely, do not exist in equilibrium between ions and unionized molecule. Whereas weak acid, weak base dissociate slightly to form cation anion and exist in equilibrium is known as what? Ionic equilibrium. What is ionic equilibrium? Generally, विद्यार्थी मित्रांनो बघा, आयनिक इक्विलिब्रियम इज applicable for only weak acid and weak bases, not for strong acid, strong base. Why? ह्या ठिकाणी काय आहे सांगा मला. Why the strong acid, strong base do not show the ionic equilibria? Because they dissociate completely. मतलब types of electrolyte मला सांगा मित्रांनो किती? How many types of electrolyte? There are two types of electrolyte. Strong electrolyte, weak electrolyte. Types of electrolyte. There are two types of electrolyte, namely strong electrolytes and weak electrolytes. Strong electrolytes and weak electrolytes. Very simple definition. Strong kone and weak kone baga. Strong electrolyte, it is electrolyte which dissociate. It is electrolyte which dissociate or ionize completely. Ionizes completely. कशामध्ये? In aqueous solution. Aqueous solution. It is electrolyte which dissociate or ionize completely in aqueous solution. And do not form an equilibrium. Equilibrium form करत नाही बघा. For example, all strong acid. हे जे उदाहरण भरपूर आहेत, मर्यादा नाही, अमर्यादित आहेत. All strong acid, strong bases, and all salts. Salt is a mixture of acid and base. त्याला BA म्हणून लिहितात आपण. साल्टला आपण असं BA लिहितो. B म्हणजे बेस, A म्हणजे ऍसिड. ओके, ऍसिड ला कसं लिहितो आपण? HA, कारण ऑल ऍसिड कंटेन H. बेस ला कसं लिहितो? BOH, कारण काय असते बेस मध्ये? कोण असतात बघा? ऍसिड मध्ये H, बेस मध्ये OH आणि साल्ट मध्ये BA, बा. ठीक आहे, बा म्हणजे साल्ट, BA. The strong electrolyte, it is electrolyte which dissociate or ionize completely in aqueous solution. Completely ionize. If they ionize completely, then they do not show an ionic equilibrium. For example, दाखवतो all strong acid. आता strong acid कसे ओळखायचे, strong base कसं ओळखायचं आणि salt कसं ओळखायचं? सोपं सांगतो तुम्हाला. भरपूर ऍसिड आहेत, भरपूर बेसेस आहेत. फक्त एक लक्षात ठेवायचं, नाक सगळ्यांना असते, मला तुम्हाला. नाक हे बेस आहे बघा. स्ट्रॉंग बेसचं उदाहरण सांगतो तुम्हाला. नाक NaK, म्हणजे दोनच आहेत स्ट्रॉंग बेसिस. एक आहे NaOH आणि दुसरा आहे KOH. बघा स्ट्रॉंग बेसिस NaOH KOH आणि अखल दोघं असतात सगळ्याकडे. ओके, त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रॉंग ऍसिडला अखलनस. बघा कलनस, बघा अखलनस. ऍसिडला काय म्हणलं आपण? अखल, HCl. दुसरा न म्हणजे HNO3 नायट्रेट आणि सल्फेट. स म्हणजे सल्फेट. नायट्रेट कुठं असतो? HNO3 मध्ये. सल्फेट कुठं असतो? H2SO4 मध्ये. तर मित्रांनो, हे तीनच आहेत स्ट्रॉंग ऍसिड आणि दोनच आहेत स्ट्रॉंग बेस. पण मित्रांनो, ह्याच्या व्यतिरिक्त द स्ट्रॉंगेस्ट ऍसिड, स्ट्रॉंगेस्ट आहे परक्लोरिक ऍसिड, HClO4. परक्लोरिक ऍसिड म्हणतात त्याला. Perchloric acid is strongest acid and cesium hydroxide is strongest base, CSOH, cesium hydroxide. ठीक आहे, बघा स्ट्रॉंग ऍसिड किती आहेत? तीनच आहेत. HCl, HNO3, H2SO4. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त जे ऍसिड येणार आहे सगळे काय आहेत? वीक ऍसिड. ह्याच्या व्यतिरिक्त जे काय बेस येतील ते काय असतील? वीक बेसेस. फार सोपं आहे. अखलनस बकना. काय म्हणतो सोप्या भाषेमध्ये आपण? अखलनस बकना. बकना म्हणजे नाक. ब फॉर बेस,
क फॉर पोटॅशियम, ना फॉर नाक. सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. स्ट्रॉंगेस्ट आहे, ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त, सर्वात जास्त सीझियम हायड्रॉक्साईड. स्ट्रॉंग बेस सर्वात स्ट्रॉंग पर क्लोरिक ऍसिड, सर्वात जास्त स्ट्रॉंगेस्ट म्हणतो. ठीक आहे. तर दिस इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आता बघा ह्या ठिकाणी मी उदाहरण देतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं. आपण जर HCl घेतला, काय होणार HCl? HCl can dissociate no doubt H plus Cl minus, but it do not show any equilibrium. Ionic equilibrium दाखवत नाहीत का? Because they dissociate completely to form positive and negative ion. Is known as strong electrolyte. Do not show an ionic equilibrium. आता परत एक मी घेतो स्ट्रॉंग बेस लाईक NaOH. बघा NaOH आणि दोन्ही कुठे होणार आहेत? aqueous. aqueous म्हणजे पाण्यामध्ये. सिंपल. aqueous समजत नसेल तर पाणी. HCl घ्या, पाण्यामध्ये टाका, काय होणार? डिसोसिएशन होणार. वेगवेगळे कॅटायन. NaOH टाका पाण्यामध्ये, काय तयार होणार? Na+ कॅटायन आणि OH- anion पाण्यामध्ये. aqueous म्हणजे पाणी. समजलं? तर व्हॉट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट? इट इज इलेक्ट्रोलाइट which dissociate or ionize completely in aqueous solution is known as strong electrolyte. Best example, all strong acid, strong base and salt. Salt like कोणतं salt दाखवतो? Salt म्हणजे हे बघा, salt KCl. KCl is a salt. Why? Because it do not contain H of acid. acid चा H असतो, OH of base. Hence it is salt. आणि हे कोणतं salt आहे? Strong acid, strong base. नंतर कामाला येईल तुम्हाला हायड्रोलायसिस मध्ये. हे बघा NaCl. NaCl सुद्धा काय आहे? साल्ट. ज्या ठिकाणी OH नसतो त्याला साल्ट म्हणतो आणि तो इझिली इलेक्ट्रोलायसिस होतो त्याचा. आणि आपल्याला आयन्स भेटतात वेगवेगळे. आता इथे ठिकाणी बघा CaCl2 हा सुद्धा काय साल्ट आहे. व्हाय इज दिस साल्ट? बिकॉज इट डू नॉट कंटेन ऍसिडचं H आणि बेसचं OH. दिस इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. भरपूर आहे. ठीक आहे. आता आपण बघू व्हॉट इज वीक इलेक्ट्रोलाइट. दुसरा आहे वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय मित्रांनो. बघा व्हॉट इज वीक इलेक्ट्रोलाइट. वीक, इट इज इलेक्ट्रोलाइट विच डिसोसिएट और आयनाइज स्लाइटली, कमी प्रमाणामध्ये, स्लाइटली इन aqueous solution. बघा स्लाइटली इन aqueous solution is known as weak electrolyte. weak electrolyte. ओके. फॉर एक्झाम्पल काय नाही बघा मित्रांनो, सांगा आता या ठिकाणी कोण याचे उदाहरण राहणार? साल्ट राहणार नाही. ओके. कोण राहणार मग? ऑल वीक ऍसिड्स. पहिले स्ट्रॉंग होते बघा, ते कोण असणार? वीक ऍसिड्स अँड वीक बेसेस. कोणताही साल्ट ह्या ठिकाणी काय असणार? वीक इलेक्ट्रोलाइटचं काम करणार नाही. वीक. आता मला सांगा, फार सोपं आहे. वीक इलेक्ट्रोलाइटचे उदाहरण लिहिणं फार सोपं आहे. फक्त डोक्यामध्ये 3 ऍसिड ठेवायचे. HCl, HNO3, H2SO4 हे 3 स्ट्रॉंग आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त जे जे येतील मित्रांनो हायड्रोजन कंटेनिंग सगळे वीक ऍसिड असतील. ह्याच्या व्यतिरिक्त जे जे बेस येतील सगळे स्ट्रॉंग असतील. साल्ट राहणारच. साल्ट तिथे येणारच नाही वीक मध्ये. साल्ट कुठे जाणार? स्ट्रॉंग मध्ये. ठीक आहे. आता उदाहरण बघा. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला माहित आहे त्या ठिकाणी मित्रांनो HCl स्ट्रॉंग आहे, HNO3 स्ट्रॉंग आहे म्हणजे हायड्रोजन क्लोराइड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड अँड परक्लोरिक ऍसिड हायेस्ट. सिमिलरली सोडियम हायड्रॉक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, सीझियम हायड्रॉक्साइड. ओके मित्रांनो बघा फॉर एक्झाम्पल मी दाखवतो या ठिकाणी ऍसिडिक ऍसिड. हे बघा acidic acid is weak acid. It dissociates slightly in aqueous solution and gives an equilibrium, that is acetate ion and H plus ion. हे बघा aqueous मध्ये, पाण्यामध्ये. Why it is weak electrolyte? It dissociates slightly and exists an equilibrium, ionic equilibrium. आणि ह्या उदाहरणामध्ये आपण सांगू शकतो what is ionic equilibrium? It is an equilibrium between ions and its unionized molecule at an equilibrium in aqueous solution. ओके. आता हे NaOH आहे. काय करतो NaOH? NaOH होणार का? बघा होणार नाही. मी मुद्दामून लिहिला NaOH नाही. पण तुम्ही जर वीक बेस घेतलात अमोनियम हायड्रॉक्साइड NH4OH, then it dissociate to form NH4+ and OH-. बघा मित्रांनो लक्ष कुठे ठेवायचं? जे ऍसिड आहेत वीक ते काय करतात? H+ देतात. बेस आहेत OH- आयन देतात. म्हणजे ऑल वीक ऍसिड, वीक बेस आर द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोलाइट्स.
ठीक आहे, समजलं? ओके. आणि आता ह्याचं पर्सेंटेज किती होणार हे पण महत्वाचं आहे. त्याला आपण म्हणतो डिग्री ऑफ डिसोसिएशन. किती डिग्री आहे बघा, महत्वाचं आहे. व्हॉट इज डिग्री ऑफ डिसोसिएशन? डिग्री ऑफ डिसोसिएशन, ही डिग्री ऑफ डिसोसिएशन कुणाला दाखवतो माहित? फक्त वीक ऍसिड वीक बेसलाच. What is degree of dissociation? It is denoted by alpha. It is a fraction of बघा total number of moles of electrolyte. किती आहे? Acidic acid किती आहे? 1 मोल आहे. अमोनियम हायड्रॉक्साइड किती आहे? अमोनियम हायड्रॉक्साइड 1 मोल आहे. So what is degree of dissociation? Alpha म्हणतात त्याला बरं का, alpha. Degree of dissociation is alpha. What is degree of dissociation? It is a fraction of number of moles of electrolyte. Number of moles of an electrolyte to the बघा number of moles of electrolyte to the total number of moles. Total number of moles of electrolyte. Okay मित्रांनो बघा, moles of electrolyte. And it is denoted by alpha. Alpha म्हणजे काय आहे बघा, alpha. What is alpha? Alpha is degree of dissociation. It is the ratio of number of moles of electrolyte to the total number of moles of electrolyte. And it is denoted by which letter? बघा कसं denoted करतात. It is denoted by alpha. It is denoted by alpha. It is denoted by alpha. आणि alpha is equal to काय होणार बघा? Percentage dissociation किती असू शकतो? 1%, 2%, 5%. Divided by 100. Total किती असतात? 100. Okay? Hence percentage. Therefore percentage dissociation is equal to कसं काढतात बघा? Is equal to alpha into 100. And it is applicable for what? बघा मित्रांनो, it is applicable for only weak acid, weak base because they dissociate slightly in aqueous solution. ठीक आहे, हे लिहून घ्या मित्रांनो. Concept of acids and bases. बघा पुढचं पॉइंट आहे concept of acids and base. There are 4 concepts. आपल्याला माहित आहे ऑलरेडी. Classical concept or old concept, Arrhenius concept, Bronsted and Lowry concept. शॉर्ट मध्ये ह्याला LB concept सुद्धा म्हणतात. Lowry Bronsted किंवा Bronsted Lowry concept आणि Lewis concept, electron pair, donor and acceptor. Okay, इथं proton donor, proton acceptor. प्रोटॉनिक कॉन्सेप्ट म्हणतात त्याला इलेक्ट्रॉन पेअर कॉन्सेप्ट. आणि H plus those compound gives H plus ion acids, OH minus ion base. आणि old concept simple आहे, those acids are those substance whose aqueous solution turns. ऍसिड मध्ये काय असते बघा, आपल्याला लिटमस पेपर 2 प्रकारचे असतात, रेड आणि ब्ल्यू. समजा चुकीने ऍसिड मध्ये रेड लिटमस पडला तर त्याचा रंग बदलणार का? नाही. ब्ल्यू पडला रेड होणार, बेस मध्ये रेड पडला ब्ल्यू होणार. म्हणजे ह्या ठिकाणी ओल्ड कन्सेप्ट किंवा क्लासिकल कन्सेप्ट फार सोपा आहे. इट इज ए सबस्टन्स हुज aqueous solution has. बघा ओल्ड कन्सेप्ट, क्लासिकल कन्सेप्ट, Arrhenius कन्सेप्ट, Bronsted Lowry कन्सेप्ट आणि Lewis. 4 कन्सेप्ट आहेत त्याचे. पहिला आपण बघू ओल्ड कन्सेप्ट. तर अकॉर्डिंग टू ओल्ड कन्सेप्ट व्हॉट आर एसिड्स? एसिड्स आर ओल्ड कन्सेप्ट नुसार एसिड म्हणजे काय बघा, acids are those substance whose aqueous solution has 3 प्रॉपर्टी आहेत, ते भरपूर आहेत. पैकी 3 महत्त्वाचे बघूत आपण. has sour taste. टेस्ट कशी असते बघा, sour. turns ऍसिड म्हणल्यावर कोणता? ब्ल्यू लिटमस टू रेड. Okay, sour taste, turns blue litmus red, and whose काय बघा, whose acidic properties disappear. Acidic properties are disappear. केव्हा disappear होतील बघा? Disappear when react with base. React with base. ठीक आहे, ह्याला आपण ऍसिड म्हणतो. ऍसिड्स आर दोस सबस्टन्स whose aqueous solution has sour taste, turns blue litmus red, and whose acidic property disappear when react with base. आता मला मित्रांनो सांगा, व्हॉट आर बेसेस? ओल्ड कन्सेप्ट नुसार
बेस कुणाला म्हणतात? आम्ल, आम्लारी माहित आपल्याला. आम्ल ऍसिड, आम्लारी बेस. What are bases? Those substance whose aqueous solution, aqueous म्हणजे पाण्यामध्ये बरं का, it is applicable for aqueous, why not non aqueous नंतर बघूत आपण. Has तीन प्रॉपर्टी परत एकदा बघा. Has which taste? Has bitter taste. आम्लारी कसे bitter taste असतात. Turns बघा अपोजिट आहे. इथं काय होतं? ब्ल्यू लिटमस टू रेड. इथं काय येणार? टर्न्स रेड लिटमस टू ब्ल्यू. रेड लिटमस टू ब्ल्यू. हे पेपर आहेत लिटमस पेपर. इथं ब्ल्यू टू रेड, इथं रेड टू ब्ल्यू अपोजिट. आणि तिसरा ह्याचा अपोजिट आहे हुज एसिडिक प्रॉपर्टीज. इथं एसिडिक होतं ते कोणते प्रॉपर्टी असणार? हुज बेसिक प्रॉपर्टीज आर डिसअपियर. बेसला बेसिक प्रॉपर्टी असतील, एसिडला एसिड. बेसिक प्रॉपर्टीज आर डिसअपियर. केव्हा डिसअपियर होतील बघा? डिसअपियर व्हेन रिएक्ट विथ ऍसिड. महत्वाचं आहे. इथं काय होतं? रिएक्ट विथ बेस. बेस सोबत जेव्हा रिएक्ट होतो ऍसिडिक प्रॉपर्टी नाहीशी होतात. जेव्हा बेसिक प्रॉपर्टी डिसअपियर केव्हा होतात? व्हेन रिएक्ट विथ ऍसिड. लक्षात ठेवायचं बघ. हे झालं classical or old concept. According to classical or old concept, acids are those substances whose aqueous solution has sour taste, turns blue litmus red, and acidic property disappear when react with base. Similarly, what are bases? Those substances whose aqueous solution has bitter taste, turns red litmus blue, and whose basic property disappear when react with acid. ठीक है? हे महत्वाचं आहे. आता दुसरा जे कन्सेप्ट आहे तो आहे अरेनियस कन्सेप्ट. बघा दुसरा महत्वाचा आहे अरेनियस कन्सेप्ट. महत्वाचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अरेनियस कन्सेप्ट. अरेनियस इज ए नेम ऑफ सायंटिस्ट. सावंते अरेनियस. अरेनियस सायंटिस्टचं नाव आहे. अरेनियस कन्सेप्ट नुसार ऍसिड आणि बेस म्हणजे काय बघा. सिंपल आहे, व्हेरी सिंपल. ऍसिड आणि बेस अकॉर्डिंग टू अरेनियस कन्सेप्ट. What are acids? It is a substance which contain, बघा, substance which contain hydrogen. हायड्रोजन फार महत्वाचं आहे. Which contain hydrogen and gives. Contain hydrogen and gives which ion? H plus ion. Contains hydrogen and gives H plus ion in which solution? Aqueous solution. Very simple definition. According to Arrhenius concept, acids are those substances which contain hydrogen. महत्वाचा हायड्रोजन पाहिजेच. And gives which ion? H plus ion in aqueous solution. Okay? For example बघा. For example भरपूर आहेत acids. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो स्ट्रॉंग पण येतील, वीक पण येतील. त्याला काय ह्या ठिकाणी हे नाही बरं का, कंडिशन नाही. HCl, HF, H2SO4 सगळे अरेनियस ऍसिड का? कारण त्यांच्याकडे हायड्रोजन आहे आणि ते H प्लस आयन देतात 100% कम्प्लिटली किंवा स्लाइटली, नो मॅटर अबाउट इट. ओके, हे बघा ऍसिडिक ऍसिड, वीक ऍसिड आले, वीक बेस आले, स्ट्रॉंग ऍसिड आले, स्ट्रॉंग बेस सगळे ह्या ठिकाणी येतील बरं का, एटसेट्रा. हे झाले ऍसिड्स. आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला की ऍसिड हा H प्लस देतो का नाही बघा. हा स्ट्रॉंग ऍसिड आहे का? अकलस काय करतो हा H प्लस Cl म्हणतो. आपल्याला फक्त H प्लस पाहिजे. अजून एक उदाहरण देतो बघा ह्या ठिकाणी. हा ऍसिडिक ऍसिड हा कसा आहे माहिती आहे का? वीक आहे आणि दोन्ही कशामध्ये येते? पाण्यामध्ये, एक्वियस. ऍसिडिक ऍसिड आहे हा सुद्धा काय करणार? ऍसिडच आहे. कशावर ऍसिड आहे हा? कारण H प्लस आयन दिलं आणि हायड्रोजन आहे त्याच्याकडे. हायड्रोजन असतो आणि H प्लस आयन देतो, त्याला काय म्हणतो आपण? अरेनियस ऍसिड्स. ओके. आता व्हॉट आर अरेनियस बेसेस? बघा बेस म्हणजे काय हे ठिकाणी मला लक्षात ठेवा. बेस म्हणजे काय? बेसेस. व्हॉट आर अरेनियस बेसेस? दोज सबस्टन्स विच कंटेन, बघा काय असतं त्याच्याकडे, विच कंटेन OH ग्रुप. OH असतात, OH ग्रुप and gives काय देतात बघा हे, and gives which ion? OH minus ion in aqueous solution म्हणजे पाण्यामध्ये.
are known as Arrhenius base. Once again I repeat, those substances which contain OH group असतात and gives which ion? OH minus ion. For example, बघा NaOH, KOH सगळे OH वाले, कॅल्शियम हायड्रॉक्साइड, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड, ओके, अमोनियम हायड्रॉक्साइड एटसेट्रा. जर स्ट्रॉंग असेल समजा तर काय देणार, उदाहरणार्थ बघा, स्ट्रॉंग आहे बेस NaOH, काय होणार, डिसोसिएट कम्प्लिटली पाण्यामध्ये, आणि Na+ आणि OH मायनस आयन महत्वाचं आहे आपल्याकडे. जर वीक असेल मित्रांनो, अमोनियम हायड्रॉक्साइड पाण्यामध्ये टाकलं काय येणार, NH4+ आणि OH मायनस. म्हणजे ह्या ठिकाणी महत्वाचं आहे, व्हॉट आर एसिड्स, दोज कंपाउंड विच कंटेन H+ ion, हायड्रोजन एंड गिव्स H+ ion in water are known as weak acid and weak base. दोन्ही ह्याच्यामध्ये येतील बरं. Arrhenius weak सुद्धा असतो, strong सुद्धा असतो. And what are strong Arrhenius base? Those bases which contain OH group and gives OH minus ion in aqueous solution. Maybe strong base, strong base. आता मला सांगा ह्याचे लिमिटेशन काय आहेत, ह्याचे लिमिटेशन्स काय आहेत मित्रांनो. Arrhenius acid and base, Arrhenius acid base चे लिमिटेशन आपण पुढच्या पिरियड मध्ये बघू. ओके, धन्यवाद.